मैदान इस प्रतियोगिता के द्वारा और इस मैदान को हमारे लिए प्रोवाइड किया, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। जबकि यहाँ पर गेंदबाजी के लेते हुए पहला ओवर जिम्मेदारी के ऊपर लेकर कप्तान परेश झड़े, स्ट्राइक पर बैटर जय सुरेकर और आदित्य खेमजी। सुपर 8 का ये मुकाबला जो जीतेगा वो जरूर इस प्रतियोगिता के अंदर रहेगा और जो हारेगा वो इस प्रतियोगिता से टाटा बाय बाय गुड बाय। आटे में आटा सम्राट आटा और कोहली प्रीमियर लीग को टाटा बाय बाय। जय सुरेकर स्ट्राइकर पर बैटर, लेफ्ट हैंड बैटर, गेंदबाजी करते हुए परेश झड़े, कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत। हम देख रहे साखरकर ब्रदर्स टीम गेंदबाजी करते हुए। लेट्स प्ले, गेम इज ऑन। पहली गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज परेश झड़े। ओहो, पहली गेंद टप्पा गिरने के बाद अंदर आई, सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की मोहर लगती हुई। पहली गेंद डॉट कराते हुए गेंदबाज कप्तान परेश झड़े। इस बार पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास। ओहो, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, बकते बजी मांगते वड़ा प्रकाश हलेकाना। यहां पर एक रन के साथ शुरुआत करते हुए खराब थ्रो, खराब फील्डिंग वहां पर प्रकाश हलेकाना की और उसका फायदा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं श्री बंधु भोईर 11 बोरली टीम बैटिंग करते हुए। आदित्य खेमजी स्ट्राइक एंड पर बैटर, फिर से एक बार परेश झड़े राइट अमोर द विकेट गेंदबाजी करेंगे। आदित्य खेमजी के लिए इस बार देखिए फुल ऑन की गेंद, शॉट मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर थे वहां पर, एक रन ली, दूसरी रन लेने का प्रयास और लगभग दूसरी रन भी यहां पर प्राप्त करते हुए दिवसा ढवलिया रनों की चोरी यहां पर करते हुए दोनों बैटर सुजल लड़के फील्डर थे वहां पर खराब फील्डिंग और उसका फायदा बल्लेबाजी करने वाली टीम यहां पर लेते हुए आंखों में इशारा किया 2 रन की प्राप्ति करते हुए। इस बार स्विच हिट करने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। टप्पा गिरने के बाद गेंद राइज भी बल्लेबाज को सरप्राइज किया और सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की मोहर। कमाल की गेंदबाजी, गेंदबाज परेश झड़े। इस बार मिस टाइमिंग, फटका फंसता हुआ फील्डर है वहां पर गेंद हवा के साथ घटा के संग गेंद सीमा पार आदित्य खेमजी के बल्ले से आता हुआ कोहली प्रीमियर लीग का दमदार षटकार। को लाते हुए उनका भी तहे दिल से आभार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 9 रन स्कोर कार्ड पर। एक छक्का लगाने के बाद बैटर आदित्य खेमजी स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे जय सुरेकर। अच्छी गेंदबाजी करने पर फील्डरों की साथ नहीं प्राप्त हो रही है। गेंदबाज परेश झड़े लॉन्ग ऑफ में फील्डर को देख रहे, मिड ऑफ की दिशा में स्वीपर कवर अप्रेश खोत और इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार डीप में प्रोटेक्शन है, पेट्रोलिंग करेंगे सुजल लड़के, तब तक 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10। 1 ओव्हर की समाप्ती के बाद चांगली सुरुवात परेशने गोलंदाजीने केली होती। आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवर त्याने फलंदाजांना बीट्स केलं होतं, बुचकळ्यात पाडलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकांकडून जी अपेक्षित साथ आहे ना ती मात्र त्यांना मिळालेली नाही। अन्यथा आदित्य खेमजीचा जो षटकार आहे तो हातामध्ये पडला होता, तो हातातून निसटून 6 धावांवर गेला। सोमवती ग्रुपच्या सन्माननीय कमलाकरजी पाटील यांचं या ठिकाणी मैदानावर आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा करतोय। त्याचप्रमाणे आपण बघतोय प्रत्येक पहिला एक चेंडू सिंगल निघाली होती, सुजल लाडगेकडून थोडासा फ्लम्बलिंग झालं होतं आणि ज्या ठिकाणी एक सुद्धा धाव निघेल नाही निघेल अशा पद्धतीची जी दुविधा होती ना तिथे 2 धावा प्राप्त केल्या होत्या। अशा पद्धतीने एक षटकामध्ये धावा झालेल्या आहेत, त्यात 10 धावा। दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये? यस, बॉस फायटर संघाचे मालक सन्माननीय श्री आशिषजी नाखवा, पंकज नाखवा यांच्या माध्यमातून मंडळासाठी 5,000 रुपयांची
देणगी प्राप्त झालेली आहे. मंडळ त्यांचं खरोखर आभारी आहे. धन्यवाद आशिषजी, थँक्यू सो मच. हे स्पर्धा आपली आहे, सर्वांची आपली आहे, कोळी समाजाची आहे. त्याच्यामुळे अवनी भाभी के हीरो आशीष जी नाखवा, आपसे गुजारिश है कि स्टेज पर आइए, यहाँ पर बैठने का इंतजाम किया है, आइए प्लीज कम ऑन टू स्टेज। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं 10 रन लगते हुए। दूसरी ओर के लिए गेंदबाज सुजल लडगे। सुजल लडगे सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पहिल्या पर्वामध्ये आपण बघितलं वीर आपले दमदार आमदार प्रीमियर लीग 2024 त्या ठिकाणी पर्व पहिलं होतं. त्यामध्ये सुजल लडगेने नेत्रदीपक अशी गोलंदाजी केली होती आणि तब्बल 9 विकेट्स त्या स्पर्धेमध्ये प्राप्त करून त्यांनी त्या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवला होता. या कोळी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा कालच्या पहिल्या दिवशी अतिशय चांगली कामगिरी करत त्या गोलंदाजीच्या जोरावर या साखरकर ब्रदर्स या संघाने आपण सुपर 8मध्ये पोहोचलेले पोहोचलेत. त्याचप्रमाणे आज मात्र त्यांना सामोरा होण्याला जावं लागते. तर त्यांच्याच गावातील सर्व जे खेळाडू आहेत ना ते बोर्ली संघात आहेत. त्यामुळे हे जी कश्मकश आहे ना नवगावच्या खेळाडूंमधील तीही मैदानावर चकमक त्यांच्यातील बघायला मिळेल. सुजल लडगे इस बार सुजल लड़के की अगली गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर, कोई गलती की गुंजाइश ही नहीं। अमोल ढोले कोई गलती नहीं और इस बार विकेट का पतन। कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स यहाँ पर केकेएम में खुशी का माहौल। डीजे गौरव थँक्यू डीजे गौरव. अतिशय चांगला झेल पकडला अमोल ढोले. गतवर्षी आपण बघितलं तर अमोल ढोलेने सुद्धा सेकंड इनिंगला सुरुवात केली होती आणि त्यामुळे ते थोडेसे क्रिकेटपासून लांब होते या वर्षात. त्याच्यामुळे त्याचा परिणाम ओमसाई संघावर सुद्धा झाला होता. परंतु आज कोली प्रीमियर लीगमध्ये अमोल ढोले याचं पदार्पण आणि अमोल ढोले एक विध्वंसक फलंदाज म्हणून ओळखला जायचा ओमसाई नवगाव. त्यावेळेला फुल फॉर्मात संघ होता. तृप्तेश सुरेकर, दिगंबर हमने यांचा हा संघ होता. अतिशय चांगली संघ बांधणी होती. तदनंतर मात्र थोड्याशा व्यवसायानिमित्त प्रत्येक खेळाडू इकडे तिकडे गेला आणि थोडासा क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे पुन्हा आता ते ओमसाई नवगाव संघ नव्याने संघ बांधणी करून मैदानात उतरताना दिसत आहेत. त्याच संघाचा आणखी एक खेळाडू भावेश कोळी, सन्माननीय धनंजय कोळी यांचे सुपुत्र जे क्रिकेटवर खूप प्रेम करतात असे धनंजय कोळी यांचे सुपुत्र या ठिकाणी भावेश कोळीला मैदानात बघतोय. 1 डाऊन बॅटर ओमसाई नवगाव संघाचंच प्रतिनिधित्व करणारा हा बॅटर बघतोय मैदानामध्ये सुजल लडगेला सामोरे जातोय. इस बार सुजल लड़के की गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर हमारे तरफ मुड़ते हुए और कहते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था थर्ड बाजार, पहुंच गए वर्सोली। इस तरह की गेंद एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 11 रन स्कोर कार्ड पर। कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं होतं शेवटचा सामना होता, परंतु भावेश कोळीने आपल्या नेत्रदीपक फलंदाजीने अतिशय चांगलं आक्रमण केलं होतं गोलंदाजांवर. परंतु त्याच आक्रमणाची धार पुन्हा एकदा या मॅच मध्ये सुद्धा बघायला मिळते. चेंडू जातो मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. म्हणजे काय त्यांना माहिती आहे या ठिकाणी कोली प्रीमियर लीगचं आयोजन आहे आणि ते शोधतात मैदान. आता मात्र त्यांना मैदान दिसलेलं आहे आणि त्या मैदानातून त्या बातम्या सगळ्या आहेत ना ते संपूर्णपणे त्यांच्या ऑफिसपर्यंत किंवा संपूर्ण जगतात पोहोचवण्याचं ही 2 हेलिकॉप्टर्स काम करत आहेत. आणि सर आपण पाहतोय आज कोली प्रीमियर लीग आणि प्रफुल्ल साखरकर, प्रतीक मलव, राज हलेकाना तसेच ओम साखरकर आमचे रिप्रेझेंटेटिव्ह उन्हाची पर्वा न करता आणि नितांश कुंडल हे सर्व उन्हाची पर्वा न करता तिथे बसलेत. हे आयोजनाच्या बद्दल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रफुल्ल टोपी घाल, पण टोपी घेऊन जा. इस बार पैडल स्वीप का इस्तेमाल किया गया, बैकवर्ड स्क्वायर लेग सी मारेगा आगे बार. इस बार बल्लेबाज भावेश कोहली के बल्ले से आता हुआ ये शानदार चौकार. मास्टर
इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 21 रन, 17 का खतरा और इस बार मैदान पर तूफान मंडराता हुआ और उस तूफान को जरूर पीठ दिखाते हुए सभी प्रेक्षक उदलन यहाँ पर होती हुई पर अच्छा आयोजन हम देख रहे हैं कोहली प्रीमियर लीग 2025। मैदानावर आपण नैसर्गिक वादळ सुद्धा बघितलं आणि फलंदाजीमध्ये भावेश कोहलीचं सुद्धा वादळ बघितलं। 2 चेंडूंवर त्याने आक्रमण केलेलं आहे, थोडासा दबाव निर्माण केला, एक वाईट बॉल सुद्धा मिळालेला आहे। म्हणजे अशा 2 चेंडूंवर तब्बल 11 धावा या ठिकाणी सुजय लडगे यांच्या गोलंदाजीवर निघालेले आहेत। या सुजय लड़के को यहाँ पर काउंटर अटैक करते हुए बैटर भावेश कोहली। ओहो, इस बार फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच किया, भाग अर्जुन भाग, आउटफील्ड है फास्ट पर अच्छी फील्डिंग, अच्छा प्रयास वहां पर फील्डर के द्वारा 2 रन लेने पर रोकते हुए यहाँ पर दोनों के साथ स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 23 रन 23। दूसरा ओवर प्रगति पर पहले ओवर में 10 रन और अभी भी 4 गेंदें हो चुके हैं सुजय लड़के। काफी महंगा ओवर, कम बैक करना है, अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी करनी है, अभी नहीं तो कभी नहीं। सुजय लडगेला माहिती आहे की कशा प्रकारे कमबॅक करावा आहे, नंतरच्या जे चेंडू येणार आहे त्यावर नक्कीच त्याचं कमबॅक चांगलं दिसून येईल। परंतु धनंजय कोहली यांचे सुपुत्र भावेशने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करायला, संघाची धावसंख्या वाढवायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु यावेळेला चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, चेंडू ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मागतो भजी आणि मागतो वडा अशा प्रकारचा चेंडू होता। ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागला, ऑन साइडला गेला। मिड ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता, परंतु लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षकाला किंवा मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षकाला त्याने चेंडूला फील्ड केलं आणि एकापेक्षा जास्त धावा जाणार नाहीत याची सुद्धा खबरदारी घेतली। धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर बुक। 24 रन स्कोर कार्ड पर लगते हुए शानदार बल्लेबाजी हम देख रहे हैं टीम श्री बंधु भोईर 11 बोरली टीम जयेश सुरेकर उनका साथ देते हुए भावेश कोहली। हम सर कह रहे हैं कि धनंजय जी कोहली के चिरंजीव शानदार बल्लेबाजी करते हुए भावेश कोहली, भावेश नाम में ही दहशत है। ओहो, इस बार स्विच हिट करने का प्रयास, दूधाई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर यहां पर अभी इस गेंद के ऊपर कमबैक किया है गेंदबाज सुजय लड़के ने। दूर की समाप्ति के बाद स्कोर का टीम का स्कोर जा पहुंचा है 24 रन। पावर प्ले के 2 ओवर समाप्त होते हुए, क्योंकि 5 ओवर का होने वाला क्रिकेट का महायुद्ध और इस महायुद्ध में पहले बल्लेबाजी करते हुए श्री बंधु भोईर 11 बोरली टीम और गेंदबाजी करते हुए कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स। बरोबर आहे। आणि त्याचप्रमाणे मी जर समालोचन आमचं ऐकत असतील नवगावचे ग्रामस्थ किंवा पाटील कंपनी त्यांचे पाटील गाव पाटील किंवा चेअरमन वगैरे, तर माझी विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी कोहली प्रीमियर लीगचा आस्वाद घेण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे आणि या मंचकावर स्थानापन्न सुद्धा व्हायचं आहे। आपल्याला सुद्धा जरी आम्हाला वेळ कमी भेटल्यामुळे आम्हाला गावागावात जाऊन निमंत्रण पोहोचवता आलेली नाही आहेत, तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी मायक्रोफोनच्या या ठिकाणी कॉमेंटेटरच्या वतीने आपण आज आमंत्रित करतो या स्पर्धेसाठी। 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे, धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा। यस, टायमिंग या ठिकाणी लावलेला आहे, 8 मिनिटं शेष बाकी आहेत 2 षटकांसाठी गोलंदाजी करणारा संघ लक्ष असू द्या। 8 मिनिटं बाकी आहेत 2 षटकांसाठी। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज खुद कप्तान परेश झड़े, जिन्होंने पहले पावर प्ले की ओवर में शानदार गेंदबाजी की, वही गेंदबाज परेश झड़े गेंदबाजी करेंगे। जितना टाइम लोगे उतना एक प्लेयर 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। गेंदबाजी करने वाली टीम प्रकाश अलेकाना याचं लक्ष असू द्या। 8 मिनिटांमध्ये 2 षटक संपणं अनिवार्य आहे, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। परेश झड़े गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बल्लेबाज फिर से एक बार भावेश कोहली। भावेश कोहली ने आते ही अपने इरादे स्पष्ट किए, वही भावेश धनंजय कोहली स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करते हुए। ओहो, इस बार देखिए हवा में खेलने की कोशिश, परेश झड़े भाई गेंदबाजी के लिए आए और रिकी बेंडे इनके हाथों में सुरक्षित हाथों में कैच दे बैठे। भावेश कोहली के यहां पर खेली को पूर्ण विराम लगता हुआ। डीजे गणराज धन्यवाद। काय गाणी वाजवतात, प्रत्येक गाणं जर पाय थिरकायला लागले नाही ना तर नवळ, अशा पद्धतीची गाणी। नवगाव संघ आपण बघतोय, नवगाव संघाचे जे खेळाडू होते ना, 2
एक जोडी होती नवगाव पॅकर संघाची. आज आपल्यात दोन्ही खेळाडू नाही आहेत, अंबरनाथ नवगावकर आणि त्यांचा साथीदार जितेंद्र म्हणजेच बाळा वाटकरे यांची जोडी फेमस जोडी होती. ज्या वेळेला गोलंदाजी करायचे बाळा वाटकरे आणि फलंदाजी करणारा संघात कोणताही असू दे, पण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असायचं. जसे शेनवॉन आणि गिलक्रिस्ट यांची जोडी फेमस झाली होती ना, बॉलिंग शेन असा गिलक्रिस्ट बोलायचा. पुढचा चेंडू बघूया आपण, नंतर मी सांगतो. प्रणव सुरेकर ओमसाई नवगाव संघाचा आणखी एक खेळाडू. आज बोर्लीचे खेळाडू मात्र अनुपस्थित आहेत, एकही तो फलंदाजीला आले नाही. संकेत असू दे, आणखी अतिशय संकेत सुद्धा चांगली काल फलंदाजी बघितली, परंतु आज मैदानात दिसत नाही खेळताना. राजीव नागोजी, त्याचप्रमाणे रोहित नागोजी हे खेळाडू आज दिसत नाहीत, परंतु नवगावकरांनी त्यांची उणीव मात्र भासून दिलेली नाही. धावसंख्या 25 धावा. यस, हम देख रहे हैं आयुष विकास साखरकर, वहां पर फील्डर थे, उन्होंने कौन सी गलती नहीं की और 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 हमारे गुणलेखक शुभम कैलाश कानमुरे सर हमें बतलाते हुए एक अच्छे कोटि के गुणलेखक का काम आज उन्होंने किया है और आगे भी करते आएंगे, ये मैं शाश्वती देता हूं. फिर से एक बार परेश झड़े अपने छोर की अगली गेंद. ओहो, पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली. बल्लेबाज बॅक टू द पॅव्हेलियन, फर्निचर डिस्ट्रॉय. विश्वाजी नाखवा, आपण सभा मंडपात येऊन बसण्याची कृपा करा. आणि आपले साथीदार कुठे आहेत? अंबर नाखवा, परशुराम नाखवा, त्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं आम्ही आणि त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि मायक्रोफोनद्वारे जे यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघत असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व जातीतील प्रमुख नेते आहेत, त्यांनी या ठिकाणी या आणि या स्पर्धेचा आस्वाद या मैदानामध्ये बसून घ्या. परेश झडेची गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने, पहिल्या चेंडूवर त्याने भावेश कोळीला बाद केलं. नंतर एक धाव काढल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा जयेश सुरेकर संघाचा प्रमुख खेळाडू होता, त्याला सुद्धा माघारी पाठवलेला आहे. नवोदित फलंदाज येतोय, 1 डाऊन बॅट्समन, 1 डाऊन नाही तर 3 डाऊन बॅट्समन येतोय फलंदाजीसाठी. अविनाश ठळे फलंदाजीला आलेला आहे. पहिल्या चेंडूवर जबरदस्त धडाकेबाज स्ट्रोक, चेंडू डीप मिडविकच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. जरूर देखिए अविनाश बल्लेबाजी के लिए और उन्होंने अपने हवा के साथ घटा के संगीन सीमा पार षटकार लगाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन, 31 रन स्कोर कार्ड पर. परेश झड़े के ऊपर किया हुआ यह अटैक. पुढच्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. अरे कैच, कमाल की कैच ऑफ द डे, लाजवाब कैच. प्रकारची या षटकामध्ये तब्बल 3 खेळाडूंना त्याने माघारी परतावलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या संघासाठी त्याने दरवाजे खुले केलेले आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी, एक षटकार जरूर लगावला या षटकामध्ये, परंतु गोलंदाजीचं पृथक्करण अतिशय चांगलं आहे त्यांचं, कारण अद्यापर्यंत 4-5 चेंडूंवर 3 सफलता प्राप्त केल्यात आणि 7 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 31 धावा लागलेल्या आहेत. नवीन फलंदाज आता मात्र आलेले आहेत ते रोहित नागोजी आबू. यस, अबू नाम से प्रचलित बोरली तहसील में, और क्या शानदार परफॉर्मेंस उनके माध्यम से मैंने अक्सर देखा है. उनके साथ अगर देखा जाए ना तो प्रणय शेलके जो बाहुबली कहे जाते हैं, पोलार्ड नाम से भी जाने जाते हैं, पर आज वो यहाँ पर नहीं है. उनके साथ अक्सर उन्होंने साझेदारी बिल्ड की है. प्रणय
आज मात्र आपण बघतोय हवेचा रोग बघा कशा पद्धतीने आहे. हवा संपूर्णपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी आहे आणि जे धुळीचे लोट आहेत ना ते डोळ्यामध्ये जात आहेत प्रेक्षकांच्या सुद्धा, खेळाडूंच्या सुद्धा. त्याच्यामुळे खरोखर अतिशय निसर्गाने सुद्धा आज हवा जास्त वेगाने सुरुवात केलेली आहे, वाऱ्याचा वेग जास्त आहे आणि याच वेळेला गोलंदाजाचा अचूकता सुद्धा जास्त आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी बघायला मिळालेली आहे ती परेश झडे याच्याकडून. 3 षटकांची समाप्ती आत्तापर्यंत झालेली आहे आणि धावसंख्या किती आहे धावफलकावर तर गुणलेखक कळवतात 31 धावा, म्हणजे धावसंख्या सुद्धा चांगली आहे, 10ची सरासरी आहे. बोर्ली संघाकडे अतिशय चांगले गोलंदाज असल्यामुळे ही धावसंख्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. परंतु नंतरची येणारी 2 षटके आणि त्यामध्ये किती धावा जातील. मी मगाशी म्हणत होतो की गिलख्रिस्ट आणि शेनवॉनची जोडी होती ना, त्यावेळेला चेंडू विकेटकीपर गिलख्रिस्टच्या हातात गेल्यामुळे मॉर्निंग शेन अशा पद्धतीने बोलायचा, त्याच पद्धतीनेची जोडी होती. ती जोडी होती बाळा वाटकरे आणि अंबरनाथ नवगावकर यांची. बाळा वाटकरेचा जेव्हा चांगला गोलंदाजचा चेंडू पडेल ना त्यावेळेला पाठून आवाज नेहमी त्यावेळेला याचा, माईक नव्हते परंतु आवाज संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत तुमचा वेल बॉल बाला हा शब्द प्रचलित झाला होता त्यावेळेला. वेल बॉल बाला हा शब्द प्रत्येकाला माहिती आहे की अमरनाथ नवगावकर आणि बाळा वाटकरे या 2 खेळाडूचे पॅकर नवगाव या संघाचं त्याने प्रतिनिधित्व नेतृत्व सुद्धा अंबरनाथ नवगावकर यांनी केलं होतं. त्यांची ती जोडी होती परंतु दुर्भाग्यवश ती जोडी सर्वांना सोडून निघून गेलेली आहे. बाळा वाटकरे यांचाच मागच्याच आठवड्यामध्ये 2 आठवड्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं होतं. अचानक हृदयविकाराचा झटका, तीव्र झटका आला आणि त्यावेळेला घरी कोणी उपलब्ध नव्हतं, अशामुळे त्यांचं निधन झालं होतं आणि आपल्या क्रिकेट जगताला सोडून ते निघून गेले होते. त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपण दिली होती. पुढच्या चेंडूवर जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, चेंडू हवेत आणि आयुष आकरकर एक अच्छे खिलाड़ी है और खानाओं के मैदान पर लेदर की टूर्नामेंट थी और उसी मैच में मैन ऑफ द मैच से नवाजे गए थे वो खिलाड़ी थे आयुष विकास साखरकर और शानदार कैच, विकेट का पतन, डीजे को मौका. तत्पूर्वी विनंती असेल कायरा 11 थल विरुद्ध साईबाबा बोर्णी, आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. कायरा 11 थल विरुद्ध साईबाबा बोर्णी. त्याचप्रमाणे आता नवगाव संघाच्या एका जोडीचा मी उल्लेख केला होता आणि या ठिकाणी समालोचन कक्षात सुद्धा थळेश्वर थल संघाची एक बेहतरीन जोडी बसलेली आहे. केसरीनाथ भाटे आणि नरेश झिटे यांची जोडी मैदानात आपण या ठिकाणी बघतोय. सलामीवीरांची ही जोडी कित्येक गोलंदाजांची डोकेदुखी ठरली होती. मला वाटत नाही की नरेश झिटेला कोणी व्यवस्थितरित्या आउट केला असेल. कशाही पद्धतीने धावा जमवण्यात त्यांची हातोटी होती. न्यू बैटर मैदान पर तेज जयला बल्लेबाजी के लिए आए और पहली गेंद के ऊपर चकमा देते हुए गेंदबाज प्रणय टेंगले. हे प्रणय टेंगले ये अलग किस्म का गेंदबाज आहे. हा वेगळ्या धर्तीचा गोलंदाज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली होती. दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये मेडन षटक त्याच्याकडून बघायला मिळालं होतं. परंतु क्या बात आहे, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज चकतोय आणि रोहित नागोजी हा मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात, स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात तेज डायला सारख्या फलंदाजाला माघारी परतावं लागते. फलंदाज बाद. आय तंगडी कला दिलंच मला मोठे घरा, परंतु कोळीवाड्यांमध्ये हीच खासियत असते की मला मोठं घर नको आहे तर मला आपल्या गावातल्याच जास्तीत जास्त गावामध्येच द्या, आपल्या कोळीवाड्यातच द्या. ही एक प्रत्येक कोळीवाड्याची एक आख्यायिका आहे. शक्यतो गावातल्या गावात लग्न करणं शक्यतो बहुतेक ठिकाणी आपण बघितलं, थळगाव असो, नवगाव असो, वरसोली असो, रेवस असो, अलिबाग असो किंवा आणखी कोणतंही साखर असो, शक्यतो सोयरीक होते ती गावातल्या गावात होते, नंतर दुसरी ठिकाणी विचार केला जातो. ओहो, फिर से एक बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, इस बार सीधा बल्ले का टॉप एज लगने के बाद विकेट कीपर के दस्तानों में गेंद ट्रैवल होती हुई डॉट गेंद की मोहर. 4 गेंदे शानदार गेंदबाजी करते हुए चारों गेंदे डॉट. टाइम ओवर हो चुका है. इसके बाद एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. प्रकाश हलेकरा, चुकीला माफी नहीं.
ओहो, फिर से एक बार देखिए कमाल की गेंद, 5वीं गेंद डॉट, तालियां बजाए इस गेंदबाज प्रणय के लिए, कमाल की गेंदबाजी। खरोखर वाखाणण्यात जागी गोलंदाजी केली होती रोहित नागोजी यांनी तेज डायलाला बाद केला धावचेच्या स्वरूपात, कशासाठी तर स्ट्राईक घेण्यासाठी, परंतु त्याच्याकडून सुद्धा त्याच चुका बघायला मिळाल्या होत्या, एकही धाव निघत नाहीये। अतिशय चांगली गोलंदाजी उलेशजी नाखवा यांचं या ठिकाणी आगमन होते, मी त्यांचं मनपूर्वक क्या बात है, बहुत बढ़िया गेंद थी लेकिन अंपायर को ये गेंद रुचि नहीं पटी नहीं। पंचांचा निर्णय आलेला आहे की हा चेंडू वाईट बॉल आहे म्हणून। एक अवांतर धावसंख्येने मात्र या मेडन विकेट ओव्हरला थोडंसं खेळ बसलेली आहे। एका धावेने धावफलकावर आपण बघतोय धावसंख्या 32 धावा, 32 रन्स, संपूर्णपणे धावांचा वेग थांबवणारा हे षटक। पुढचा चेंडू, क्या बात है, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखणी, बायकोपेक्षा मेवणी बरी। अतिशय चांगलं षटक या ठिकाणी, जवळ निर्धाव षटक पडलेलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला आपण बघितलं व्हाईट बॉल पडला आणि शेवटच्या चेंडूवर झेल सुद्धा सुटलाय, नाहीतर काय गोलंदाजाने अतिशय आक्रमक अशी गोलंदाजी केली होती। प्रत्येक चेंडू ब्लॉक होलमध्ये प्रणय टेंगळे हा कोण आहे ना याची नोंद वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये त्यांनी घ्यायला लावली होती आणि त्याचमुळे साखरकर ब्रदर्स या संघात त्याची वर्णी लागली। उलेशजी नाखवा आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार, आणि मंडळाला सुद्धा आपण देणगी या स्वरूपामध्ये 5,000 रुपयांची मदत केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा अतिशय मंडळाच्या मार्फतीने आपणास मनपूर्वक धन्यवाद। थँक्यू सो मच। मैदानामध्ये पुन्हा एकदा चलतोय, 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावर आपण बघा 32 धावा आहेत लागलेल्या। जरूर 8 के अवसर से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए पर प्रभावित गेंदबाजी की है सभी गेंदबाजों ने। अभी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आयुष विकास साखरकर, स्लॉग और डेटोर स्पेशलिस्ट जिसे भैरवी का षटक कहा जाता है, और उस भैरवी के षटक में गेंदबाजी के लिए प्राचारण करते हुए आखिरी ओर लेकर आयुष विकास साखरकर, डेटोर स्पेशलिस्ट सामना करेंगे बैटर। फिर से एक बार स्ट्राइक पर बैटर विकी दखने। आणि टायमिंग रिस्ट्रिक्शनच्या मुळे एक क्षेत्ररक्षक आतमध्ये गेल्यामुळे थोडा कोणत्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वाढवावा हा थोडा एक प्रश्न असतो, म्हणून टाइम लिमिट दिलेला असतो आपण। ओहो, आयुष साखरकर की पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर वहां पर है, हवा के साथ घटा के संग गेंद गई सीमा पार, विकी दखने के बल्ले से आता हुआ ये इनिंग का षटकार। गेंद के ऊपर छक्का लगाकर शुरुआत की है बैटर विकी दखने ने, और इस बार थोड़ा सा कान मंत्र देते हुए कि किस तरह की गेंदबाजी की जाए। गेंदबाज आयुष विकास साखरकर। पहिल्या चेंडूवर हवाचा वेग होता, कदाचित तो झेल सहज होऊ शकला असता, परंतु हवेच्या वेगाने तो चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये निघून गेला होता। क्या बात आहे, लगेच चांगलं कमबॅक करतोय, चेंडूचा टप्पा अजून थोडासा पुढे टाकतोय, फलंदाजाला रूम देत नाहीये। प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु चेंडू फलंदाजाला यष्टिरक्षकाला चकून 22च्या रूपामध्ये एका धावेसाठी जातोय। धावसंख्या बघूया धावफलकावर 39 पर्यंत पोहोचलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी, सुपर 8चा हा सामना आहे, यामधून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल। त्यांना माहिती आहे की फक्त 2 पारितोषिक आहेत या ठिकाणी, सुंदर ट्रॉफीज आहेत, त्याच्यामुळे चांगला खेळ करून शेवटपर्यंत पोहोचायचं आहे। फायनलला पोहोचण्याचं उद्दिष्ट असणार आहे ते सर्व संघांचं। आणि त्याचप्रमाणे रायगडचे वसीम अक्रम यांच्याकडून या ठिकाणी रेफ्रिजरेटर मॅन ऑफ द सिरीज साठी प्रदान केलेला आहे शाबीर भाई शरीफ कुरेशी यांच्याकडून। क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी आयुष, टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग निघतो, चेंडू बाहेर निघतोय, फलंदाज इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते, कौतुक करावं अशी गोलंदाजी। पहले मैंने कहा था कि सर उनकी गेंदबाजी में काफी प्रभावित किया है। ओहो, फिर से एक बार देखिए टप्पा गिरने के बाद अंदर आने वाली गेंद को चकमा देते हुए, पर इस बार बल्लेबाज आउट होते हुए, रनआउट के स्वरूप में बल्लेबाज आउट, डीजे को मौका।
यहाँ पर बल्लेबाज जरूर आउट हो चुके हैं। और अभी आप कह रहे थे कि सम्मानीय रायगढ़ के वसीम आकरम, शाबिर शरीफ कुरैशी इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज के लिए रेफ्रिजरेटर दिया गया, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर सुद्धा आयुषने चांगलं कमबॅक केलेलं आहे। लगातारचे 3 चेंडूंवर कोणती धाव जाणार नाही याची दक्षता घेतली। एक बाईच्या स्वरूपामध्ये धाव नक्की गेली होती। स्ट्राइक वाला आउट का? स्ट्राइक वाला आउट, स्ट्राइक वाला जो है ना पहला तो आउट है। रोहित नागोजी बल्लेबाज आउट होंगे क्योंकि स्ट्राइक एंड पर बैटर थे। टप्पा गिरने के बाद गेंद राइज हुई, बल्लेबाज को सरप्राइज किया और नॉन स्ट्राइक के बैटर ने पॉपिंग क्रीज से गेंद क्रीज छोड़ दिया, पर विकेट कीपर ने वहां पर ही सीधे विकेट को उड़ा दिया और बल्लेबाज आउट होते हुए। धावसंख्या बघतोय धावफलकावर 39 स्थिर आहे। अतिशय चांगली गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाज येतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय। आयुषच्या पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर आयुषने 3 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला। आज त्यांच्या मातोश्री स्मिता विकास साखरकर ह्या सुद्धा मॅच बघतायत, त्यांची बहीण मॅच बघते, सर्व कुटुंब त्यांचं या स्पर्धेचा आस्वाद घेत आहे। पुढच्या चेंडूवर पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, आणखी एक सफलता आयुष विकास साखरकर याला। फलंदाज बाद। सर स्मिता भाभी मतलब आपकी मिसेस और आयुष की मम्मी वहां से मैच देख रही है और उन्होंने भी यहाँ पर शुभ आशीर्वाद दिए आयुष विकास साखरकर को। जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, पहली गेंद पर छक्का खाने के बाद भी कमबैक किया है गेंदबाज आयुष विकास साखरकर। शानदार गेंदबाजी। न्यू बैटर मैदान पर रंजन आते हुए। अतिशय चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली, त्याच धर्तीवर आयुष सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय। ही पहिली टूर्नामेंट्स असेल ज्यामध्ये आयुषला संधी मिळालेली आहे आपलं कर्तृत्व दाखवण्याची। यस, इनिंग की आखिरी गेंद, ओहो, और आखिरी गेंद पर भी फंसाया, गंडाया, चकाया, बल्लेबाज को चकमा देते हुए नाम है आयुष विकास साखरकर। डॉट बॉल आहे परंतु विकेट नाही ना, नाही, परंतु खरोखर या ठिकाणी समोरून क्रिकेटचे दर्दी रसिक या ठिकाणी केशरीनाथ भाटे या ठिकाणी बसलेले आहेत। नक्कीच आयुष्य त्यांनी सराहने केली असेल, कारण ज्या पद्धतीने त्याचे टप्पे पडल्यानंतर गोलंदाजी होते, आउट स्विंग पद्धतीचे नरेश झिटे बसलेत, कारण ते खरोखर दर्दी आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी त्यांना नक्कीच आवडत असते। आणि आज त्यांच्याकडून सुद्धा तारीफ नक्कीच आलेली असेल आणि त्यांच्याकडून तारीफ आली म्हणजे खूप मोठं भाग्य आहे, कारण मला सुद्धा त्यांच्याकडून खूप पाठ थोपटणी व्हायची प्रत्येक वेळेला। नवगावचं मैदान असल्यावर माझ्याकडून चांगली गोलंदाजी झाली, चांगली फलंदाजी झाली की प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून मला शाबासकीची थाप असायची आणि ती मला माझ्यासाठी खूप मोठी असायची क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी सुद्धा। 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे। 39 धावा धावफलकावर आहेत। विनंती आहे पुढच्या मॅचसाठी कायरा 11 थळ संघ आणि त्यांच्या अपोजिट आहे साईबाबा बोडणी, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून घ्यायचे। आपण लगेच नाणेफेक करून घेण्यासाठी या मैदानामध्ये या। सिद्धांत नवले और नागेश सिद्ध दोनों कप्तान से गुजारिश है टॉस के लिए तशरीफ लाए। कायरा 11 थल के सिद्धांत नवले और उसी साथों साथ साई बाबा बोर्डी टीम के नागेश लक्ष्मण सिद्ध टॉस के लिए है। कर्णधार ज्याने आपली जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे आणि नक्कीच
मला अजूनही आठवतो बोकड वीराचा तो मैदान उरणच्या इथे जाऊन त्या स्पर्धेमध्ये भाऊ अक्षरशः उरणकरांच्या गोलंदाजाची थातातोही केली आणि त्याच्यावरती केलेला प्रतिकार आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज चा सोन्याची चेन प्राप्त करणारा थळगावचा कोहिनूर हिरा नाव आहे नागेश लक्ष्मण सीत आणि तेव्हाच त्यांनी जाहीर केली होती की ती सोन्याची चेन मी माझ्या लाडक्या पोरीला देईन आणि नक्कीच प्रत्येक पुरुष वडिलांसाठी पोरगी लाडकी असते आणि ती धनाची पेटी असते आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा तोच खेळ तोच दबदबा आज नागेश लक्ष्मण सीत आपल्याला दाखवतोय त्याच्या समवेत येणाऱ्या 2 जूनला शुभमंगल सावधान याच्यामध्ये होणारे सिद्धांत सोमनाथ नवले सन्मान्य श्रीजी मैडम सरांच्या माध्यमातून टॉस केला जातोय ऑफ ब्रेक बॉलर जुने लेजेंडरी क्रिकेटर श्रीजी मैडम सरांच्या माध्यमातून टॉस जिंकलाय साईबाबा बोंडी ऑन द टॉस अँड डिसाइडेड फिट थँक्यू सो मच नागेश लक्ष्मण सीत प्रारंभिक जोड़ी मैदान पर जीतने के लिए 30 गेंदे हैं और 40 रनों का टारगेट सेट किया है। यहां पर हम देख रहे हैं बल्लेबाजी करते हुए श्री बंधु भोईर 11 बोरली टीम ने जयेश सुरेकर आउट होने के बाद कौन से ऐसे खिलाड़ी ने भावेश कोहली आउट होने के बाद जिन्होंने इस पारी में एक बड़ा टारगेट सेट करने का प्रयास किया। रोहित नागोजी जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं आज उन्होंने भी काफी नाराज किया है और ये पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 40 रनों का टारगेट सेट किया है। कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स टीम के लिए प्रारंभिक जोड़ी मैदान पर स्ट्राइक पर बैटर रिकी बेंडे और नॉर्थ साइड पे विघ्नेश कटोर और गेंदबाजी खिलाते हुए प्रणव सुरेकर। वॉलंटियर्स के रूप में हम देख रहे हैं प्रतीक मलव। सभी रिप्रेजेंटेटिव वहां पर प्रफुल्ल साखरकर हो गए। उसी साथों साथ प्रफुल्ल टोपी घाला, ऊन भरपूर आहे, इकडून टोपी घेऊन जा वाटल्यास, पण टोपी घाला, स्वतःची काळजी घ्या। पहिला चेंडू हवे क्षेत्ररक्षक आहेत भावेश कोहली, हो हो, पण चांगला प्रयत्न केला, झेलधरणीला दान केलाय। बायको मुकी, या जगात तोच सुखी ज्याची बायको मुकी, आणि नक्की तो झेलधरणीला दान केला भावेश कोहली। जीवन दान देतात बॅटर रिकी बेंडे यांना। आता मात्र स्ट्राइकला आहेत ते विघ्नेश कटोर। विघ्नेश कटोरने पहिल्या मॅच मध्ये धडाकेबाज सुरुवात करून आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिली होती। तब्बल 40+ 47 धावांची खेळी त्याने साकारली होती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून ती जादू बघायला मिळाली नाही। परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करून आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार। चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते। फलंदाजाला फलंदाजी करत असताना संपूर्णपणे आत्मसमर्पण करावं लागते त्या प्रत्येक चेंडूवर। चेंडूच्या टप्प्यापर्यंत जायचं, चेंडूला टपली मारायची, कशा पद्धतीने खेळायचं हे फलंदाजाचं कर्तृत्व त्याने सिद्ध करणं गरजेचं असतं। पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रणवचा, परंतु याला स्ट्रेट डाईव्ह बघायला मिळतोय। चेंडू थोडंसं मिसफिल्ड होतोय, परंतु त्याचा फायदा उचलत नाही दोन्ही फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे समोर जयेश सुरेकर आहे, त्याची फेकी अचूक टप्प्यावर अचूक नेमबाजी आहे, त्याच्यामुळे कोणी ध्वजावलेलं नाही त्याच्याकडून धाव घेण्यासाठी। ज्या पद्धतीने रवींद्र जडेजा त्याप्रमाणे जयेश सुरेकरची क्षेत्ररक्षण आवश्यकता आहे कारण प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेणं। यावेळेला मोठा फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तेच फटका गेलाय। चांगलं क्षेत्ररक्षण, काय किंमत या गोलंदाजीची, कारण जिथे क्षेत्ररक्षक लावलाय तिथे चेंडू आणि काय फलंदाजी करण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत विघ्नेश कटोर। सलगचा तिसरा डॉट फलंदाज विघ्नेश कटोर यांच्या माध्यमातून नाराज करतायत। मात्र चिकी रन घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या यावेळेला एक धाव घेतली गेली आहे। रिकी बेंडे आणि विघ्नेश कटोर या दोन फलंदाजीच्या दरम्यान धावसंख्या झाली होती 5 चेंडू 2 धावा धावफलकावरती जरूर लगावले गेल्यात।
चांगली सुरुवात प्रणव सुरेकरने. त्याला माहिती आहे आपल्या संघासाठी धावसंख्येचं पाठबळ कमी आहे, 40 धावांचं लक्ष आहे, तरी सुद्धा न डगमगता अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून 5 चेंडूंवर फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली तो झेल सुटला नसता तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु तरी सुद्धा प्रणवच्या गोलंदाजीचं खरोखर कौतुक करावं लागेल. परंतु नंतरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवतोय, आणखी एक जीवनदान चेंडू सीमारेषा पार, सुदैवी षटकार. चेंडू खाली आला होता, परंतु स्वतःवर विश्वास नसल्यासारखा म्हणजे त्याने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल का, वाऱ्याच्या वेगाने जाईल का, या विवंचनेमध्ये, या दुविधेमध्ये चेंडू हाताची बासकी फाटतो ना, किंवा बोक्षी जाळाला भेगदाड पडावं तशा पद्धतीने चेंडू हाताला भगदाड पाडून निघून गेला आणि त्यावर 6 धावा प्राप्त झालेल्या आहेत त्या रिकी बेंडेला. रिकी बेंडेसाठी मात्र या ठिकाणी आज लकी ठरलेला तो भावेश कोळी, कारण 2 जीवनदान त्याने दिलेले आहेत या षटकामध्ये. तब्बल धावसंख्या धावफलकावर आहे ती बिनबाद 8 धावा. बचे हुए 24 गेंदें जीतने के लिए हमारे गुणलेखक अक्सर बतलाते हुए 32 रनों की आवश्यकता है, यानी अगर इकोनॉमी रन देखा जाए भी तो प्रति शतक 8 की औसत से यहां पर बल्लेबाजी करनी है. बैटर विघ्नेश कटोर और रिकी बेंडे. जयेश सुरेकर गोलंदाजीसाठी येतोय. बघितलं तर दोन्ही संघातील एक खेळाडू आहेत ना, ते एकमेकांच्या सोबत खेळत असतात. आज मात्र त्यांना विरोधात खेळावं लागत असते. बघूया जयेश सुरेकरला कशा पद्धतीने फलंदाजी करेल विघ्नेश, आणि विघ्नेशला कशा पद्धतीने बांधून ठेवण्यासाठी जयेशची कशा प्रकारची रणनीती असेल, कशा प्रकारे त्याची स्ट्रॅटेजी असणार आहे, हे आता बघायला मिळेल. बघूया विघ्नेश त्याच्यावर हल्ला बोल करतोय की त्याला सन्मानपूर्वक खेळून विकेट सांभाळून खेळतोय. येणारा काळच ठरवेल. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, पुलटा चेंडू, पुरेपूर समाचार, चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. टीम का स्कोर जा पहुंचा 14 रन. गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा कबूल करते हुए बैटर विघ्नेश कटोर. ओहो, फिर से एक बार मिस टाइमिंग, खुद के फॉलो थ्रो में कैच लेने का प्रयास. आदित्य खेमजी बाज की फाटली, निमास की पलाली, और इस बार जीवनदान दोनों खिलाड़ियों को यहां पर मिलता हुआ. टीम का स्कोर जा पहुंचा है नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार. याच दरम्यान आपण बघितलोय रायगडचे वसीम अक्रम, सन्मान्य शाबीरभाई कुरेशी यांचा राईट हँड म्हणून ज्याला संबोधलं जातं, असे नितीन ढेपे थळेश्वर थळ संघाच्या मधून खेळताना ज्याने कारकिर्दीला सुरुवात केली, असे नितीन ढेपे या ठिकाणी मैदानात येत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यस, हम देख रहे हैं वसीम अकरम जिन्हें रायगढ़ का कहा जाता है, शाबिर भाई कुरैशी, इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज के लिए रेफ्रिजरेटर दिया गया. उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा कोहली प्रीमियर लीग 2025 इस प्रतियोगिता के द्वारा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये. अबू क्षेत्ररक्षण करत होता आणि फलंदाज रिकी बेंडे बॅक टू द पॅव्हेलियन. मैदान पर प्रकाश हलेकाना सद्र रक्षण है. प्रकाश रामा हलेकाना मैदान पर आते हुए सद्र रक्षण है, खल निगरण है. रायगढ़ पुलिस इस मैदान पर तशरीफ लाते हुए, इस खिलाड़ी का पहले सर अगर देखा जाए ना तो ऐसा काल था जो सफल होकर बल्लेबाजी करते थे, अल्टी पल्टी फटके लगाते थे. ऐसे शातिर खिलाड़ी प्रकाश रामा हलेकाना. पण ज्या वेळेला ऑक्शन चालू होते ना, ते मी आमच्या थिंक टँकला सांगितलं होतं की काही झालं तरी प्रकाश साखरकर ब्रदर्समधून खेळला पाहिजे. त्या पद्धतीने आज त्याला साखरकर ब्रदर्स संघामध्ये खेळवलेला आहे आणि त्याने त्याचं दमखम सुद्धा दाखवलं होतं मागच्या मॅचमध्ये एक षटकार ठोकून. परंतु एक षटकार से काम नहीं बनने वाला, एका षटकाराने. परंतु ये लीजिए बहुत बढ़िया, काय शॉट लागला का बघा, अप्रतिम. चेंडू कुठे होता, चांगला चेंडू होता, त्याला चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलं. लॉंग ऑन सीमारेषा पार, चेंडू जातोय षटकारासाठी. तेजस्विनी भाभी के हीरो बैटर मैदान.
तेजना भाभी के हीरो मैदान पर आए और पहली गेंद के ऊपर छक्का लगाते हुए बैटर प्रकाश रामा हालेकाना बल्ले से छक्के लगाते हुए। स्वयंसेवक काय आहे तिथे, चौका आहे का षटकार आहे? कॅमेरामन षटकार, यस, 6 धावा। छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 21 रन स्कोर कार्ड पर। हमारे दोस्त तेजस दत्ताराम साखरकर, इनकी बहन इन्होंने की, और तेजना प्रकाश हालेकाना आज बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे। साखरकर घराने की बहन आज, और उसी भरोसे पर विकास दादा साखरकर ने कहा था कि ऑक्शन के डे पे अपने प्रकाश हालेकाना को बल्लेबाजी के लिए लेना है, और आते ही उन्होंने छक्के के साथ शुरुआत की। हमारे बड़े भाई सम्मान्य कृष्णा धामा सर यहाँ पर आते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। परंतु प्रकाश हालेकानाला यावेळेला मात्र चेंडूचा टप्पा मागे घेतला, थोडंसं बुचकळ्यात पडलं होतं। धावसंख्या बघा, हे 2 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत। तब्बल 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। दुसरं षटक अद्यापही प्रगतीपथावर आहे। चांगली गोलंदाजी केली, परंतु त्या चांगल्या गोलंदाजीवर 2 मोठे स्ट्रोक सुद्धा आलेले आहेत। त्याच्यामुळे आता इक्वेशन असं आहे, 19 चेंडू आणि 19 धावा। सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त ॲडव्हान्टेज मिळतोय। या असं हे मैदान आहे, परंतु गोलंदाजी करणारा संघ सुद्धा कच्च्या गुरूचा चेला नाही आहे। परंतु क्या बात है, एक अतिशय एक्सपिरियन्स फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने शॉटला एक्झिक्यूट करतोय। चेंडू लांब पल्ल्याचा, दीर्घ पल्ल्याचा, हा दमदार असरदार षटकार। समाजाचे नेते, थळगावकीचे सदस्य, पंच सन्माननीय शिरीषजी राजके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं सुद्धा कोली प्रीमियर लीग रामा पाटील मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत, आणि त्यांना विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी मंडपामध्ये स्थानापन्न होण्याची कृपा करावी। धन्यवाद शिरीष मामा, आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत। तुमचा मित्र परिवार या ठिकाणी बसलेला आहे, त्यांच्या समवेत आपण जॉईन व्हायचं आहे। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज तेज डायला, बचे हुए 18 गेंदे और 13 रनों की आवश्यकता है। बल्लेबाज तेजना भाभी के हीरो प्रकाश हालेकाना बल्लेबाजी के लिए और शानदार बल्लेबाजी करते हुए छक्कों की बौछार की, 2 छक्के लगाए। आवश्यकता थी साखरकर ब्रदर्स को, और उसी तरह से बल्लेबाजी करते हुए 18 गेंदे 13 रनों की आवश्यकता है। इस बार स्वीपर कवर की दिशा में खेलने का प्रयास, 1 रन लेने का मौका। विघ्नेश कटोर बैटर को 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 28 रन, 17 गेंदे 12 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार तेजना भाभी के हीरो स्ट्राइकर बैटर प्रकाश हालेकाना। तेज डायला पुढचा चेंडू, हे प्रकाश हालेकानाची खासियत आहे, परंतु सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, आणि प्रकाशकडे भरपूर अशा प्रकारच्या एक करामती अशी फलंदाजी म्हणून ओळखली जाते। परंतु ज्या वेळेला घी सरळ हाताने निघत असेल ना, तर बोट वाकडं करण्याची गरज पडत नाहीये, सरळ धार लावायची, तोंडाला धावा निघतायत। परंतु अशा पद्धतीने वेगवेगळे फटके आत्मसात करतोय आणि समोरच्या गोलंदाजाला सुद्धा बुचकळ्यात पाडतोय कशा पद्धतीने गोलंदाजी करावी। परंतु तेज डायला कालच्या संध्याकाळी आपण बघितलं तर अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती। फलंदाजाला बांधून एक मॅच विनिंग षटक त्याच्याकडून बघायला मिळालं होतं शेवटच्या कालच्या सामन्यामध्ये आपल्याला। और इस बार देखिए, इसके पहले की गेंद के ऊपर शुक्ला शॉट खेलने का प्रयास किया था, पर वो गेंद हुकला, और इस बार 1 रन लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए बैटर प्रकाश हालेकाना। टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 29 रन, 29, बचे हुए 14 गेंदे 11 रनों की आवश्यकता है। कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक्स कालपासून मारायला दिलेला नाही आहे, परंतु याही वेळेला अतिशय चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये जो जागा होती त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। चौकारासाठी आपण वाटलं होतं की चौकार निघून जाईल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये केलं जातंय। 2 धावा वाचवल्या जातात विकी बेंडे यांच्याकडून, विकी दखणे यांच्याकडून। अतिशय चांगलं क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल, त्यावर कौतुकाची थाप सुद्धा द्यायला लागेल। 2 धावाने धावसंख्या वाढते।
परंतु याही वेळेला मोठा स्ट्रोक्स न मारता अतिशय चांगल्या पद्धतीने सिंगलसाठी चेंडू ढकलला होता तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली या दोन्ही फलंदाजांनी. बघता बघता धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकांच्या अखेरीस 32 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे साखरकर ब्रदर्स संघाला सामना जिंकण्यासाठी. आज नॉकआउट पद्धतीची स्पर्धा चालू आहे, त्याच्यामुळे आमच्या कमिटीचा निर्णय आहे की जर सामना बरोबरीत आला तर नॉकआउटमध्ये सुपर ओव्हर देण्यात येणार होता. आपण अगोदरच डिक्लेअर केलं होतं त्यासाठी, बाकीच्या स्पर्धेमध्ये आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण कंपल्सरी चेस केलं होतं. परंतु नॉकआउटमध्ये आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्याच्यासाठीच आपण हा निर्णय ठेवलेला आहे की सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. यस, अगर मैच बराबरी का होता है तो सुपर ओवर खिलाया जाएगा। ये दोनों टीम जान ले। बच्चे में 12 गेंदे 8 रनों की आवश्यकता। स्ट्राइक पर सलामी में बैटर विघ्नेश कटोर, विघ्न पैदा करने वाला खिलाड़ी, और विघ्नेश कटोर आज इस मैदान पर कठोर कार्रवाई भी करते हैं गेंद के ऊपर। वही बल्लेबाज विघ्नेश कटोर, गेंदबाजी करते हुए जय सुरेकर। ओहो, जय सुरेकर की अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल ली थी, उसके ऊपर अटैक किया, ऑन साइड में खेल दिया है। फील्डर जब तक फील्ड करेंगे काउ कॉर्नर की दिशा से तब तक 1 रन लेने का मौका। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या। 33 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी स्कोर कार्ड पर आते हुए। तर बघूया कशा पद्धतीने धावसंख्या होईल। 7 धावांची गरज आहे। प्रकाश कशा पद्धतीने फलंदाजी करेल। मागच्या षटकामध्ये 2 षटकार ठोकून त्याने जयेशवर थोडंसं आक्रमण केलं होतं, परंतु त्या आक्रमणात झेलून सुद्धा पुन्हा गोलंदाजी सज्ज झालेला आहे तो जे जयेश सुरेकर। प्रकाश हालेकानावर तर यावेळेला कशा पद्धतीची याची रणनीती असेल। प्रकाश हालेकाना एक चांगला मजा हुआ खिलाडी म्हणतात ना, तशा प्रकारचा अनुभवी असा खेळाडू आहे आणि आपल्या अनुभवाचं खेळ त्याला या साखरकर ब्रदर्स संघासाठी करून सुद्धा दाखवायचा आहे। एक प्रमुख खेळाडू फलंदाज म्हणून त्याची वर्णी या थळच्या संघामध्ये लागलेली आहे। ही जोडी आहे ना विघ्नेश कटोर आणि प्रकाश हालेकाना, ही अनुभवी जोडी साखरकर ब्रदर्स संघात आहे। यह सुलझे हुए खिलाड़ी जिसे कहा जाएगा वो है प्रकाश रामा हालेकाना, बैटर। ओहो, और पिच की सबकी गेंद सीधे बल्ले से खेलना चाहते थे, लॉन्ग ऑफ में खेल दिया। फील्डर है वहां पर, जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। स्ट्राइक रोटेट करते हुए थेंबे थेंबे तले साचे, यहाँ पर बूंद बूंद से तालाब बनता है। ये दोनों बल्लेबाज जानते हैं आवश्यकता नहीं है रिस्क लेने की, और वहां पर 1 रन प्राप्त करते हुए स्कोर जा पहुंचा है 34 रन। ओहो, फिर से एक बार देखिए खोद कर खेलने का प्रयास, मिड ऑफ बाउंड्री लाइन, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के पार, यह आता हुआ विघ्नेश कटोर के बल्ले से शानदार कोहली प्रीमियर लीग का चौकार। साखरकरचा हावभाव बघा, सामना संघाचे संघ मालक आहेत आणि सामना जिंकल्याच्या आविर्भावात, कारण त्यांना माहिती 2च धावा पाहिजे आणि हा बिमर आणि हा विजयी फटका। आम गुटलियों के दाम, आंधळा मागतोय $1, देव देतोय $2। प्रफुल्ल साखरकर उर्फ लबी खुश होते हुए, मुग्यांबो खुश हुआ। डीजे